नमस्कार. लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आज जो व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे हा थोडा वेगळा व्हिडिओ आहे. हा तुमच्या जे कोणी विद्यार्थी मशीन लर्निंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्याकरता अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. मी माझी जी सिरीज सुरू केलेली आहे मशीन लर्निंगची ती याचकरता केलेली आहे की हे ज्ञानाचं जे नॉलेज आहे किंवा बेस आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे होतकरू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावा असा माझा उद्देश आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कोणत्या कोणत्या करिअर संधी आणि ट्रेंड्स, जे नवीन नवीन ट्रेंड्स येणार आहेत हे कशा पद्धतीने आहेत. तर चला समजून घेऊयात. मशीन लर्निंग ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली अतिशय वेगाने वाढणारी ब्रँच आहे. आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की काही कोर्सेस देखील मशीन लर्निंग, डीप लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्या ब्रँचेस किंवा कोर्सेस हे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला दिसत आहेत. कारण येणारी काळामध्ये मशीन लर्निंगचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर समजून घ्या की याच्यामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. सगळ्यात पहिले तुम्हाला याच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या शिकून समजून घ्यावं लागतील. या सगळ्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत ते माझ्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच ते व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला याच्या बेसिक कन्सेप्ट आपण जे म्हणतो हे समजून घेता येईल. मग काय लागणार आहे, मी सांगितलं की डेटा सायन्स हे जे आहे हे वर्क करतं मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटीज ह्या बेसवर. कारण याच्यामध्ये काय असतात, अल्गोरिथम्स असतात. तर सगळ्यात पहिले तुम्ही हे समजून घ्या की थोडंसं मॅथमॅटिक्सचा बेस आपल्याला लागेल त्याच्यामध्ये आणि त्यासोबत तुम्हाला काही प्रोग्रामिंग्स पण माहिती करून घ्यावं लागेल. जसं आज मोस्ट पॉप्युलर आहे पायथॉन किंवा आर प्रोग्रामिंग आणि डेटा स्ट्रक्चर्स. डेटा स्ट्रक्चर्स हे समजून घ्या व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला हे अतिशय सोप्या आणि सहज भाषेत कळेल. दुसरं जे आहे याची स्टेप्स असते अल्गोरिथम्स. मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे अल्गोरिथम्स मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे. मग याच्यामध्ये सुपरवाइज्ड, अनसुपरवाइज्ड, त्याचप्रमाणे रेनफोर्समेंट याचे वेगवेगळे प्रकारचे अल्गोरिथम्स आहेत. ते अल्गोरिथम्स देखील मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे. ते देखील व्यवस्थितरित्या ऐका आणि समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला मशीन लर्निंगमध्ये काम करण्यास सोपं राहील. त्याचप्रमाणे डेटा सायन्स आणि बिग डेटा देखील समजून घ्या. आजचा जो काळ आहे तो संपूर्णपणे डेटावर काम करतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आज येतो आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक दुसऱ्या वेगळ्या माध्यमातून असेल. म्हणूनच त्याला बिग डेटा देखील म्हणतात. बिग डेटा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आलेला अनस्ट्रक्चर्ड डेटा. मग आपण काय करतो, ह्या अनस्ट्रक्चर्ड डेटाला स्ट्रक्चर डेटामध्ये कन्व्हर्ट करतो आणि त्याच्यावर ॲनालिसिस करून आपण आपले रिझल्ट्स दाखवतो. त्याचप्रमाणे याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट आणि इंटर्नशिप देखील करू शकतात. आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या कंपनीज विद्यार्थ्यांकरता काही छोटे प्रोजेक्ट्स मशीन लर्निंगचे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, डेटा सायन्सचे देतात. ते देखील घेण्याचा आणि समजून करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं, सतत शिकत राहा. जोपर्यंत तुम्ही सतत शिकणार नाहीत, आज चेंज हा प्रत्येक ठिकाणी होतो आहे, माहितीचा विस्फोट होतो आहे. तुम्ही कंटिन्युअस अपग्रेडेशन जर तुमचं केलं तर ह्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरता तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे. त्याचप्रमाणे मशीन लर्निंगमध्ये काही नवीन रिसर्च आणि ट्रेंड्स आहेत जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. उदाहरणार्थ डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्स आलेलं आहे की ह्युमन ब्रेन्सवर आधारित काम कसं होतं हे मशीन देखील देऊन ते तुम्ही करून घेऊ शकतात. त्याच्यामुळे त्याला डीप आणि न्यूरल नेटवर्क्स असं देखील म्हणतात, ज्याचे वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स हे अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. त्याचप्रमाणे
ऑटोनॉमियस सिस्टीम्स जे आहेत आज आपण बघतो आहे की सेल्फ ड्रायव्हिंग कार्स येत आहेत, रोबोटिक्स येत आहेत आणि इंडस्ट्रीजमध्ये ऑटोमेशन्स होत आहे. हे कशा पद्धतीने होत आहे? यूजिंग मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर ते देखील तुम्ही व्यवस्थितरित्या जर समजून घेतलं तर त्याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल. त्याचप्रमाणे NLP आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. यामध्ये आपण जे बोलतो, आपण जे बघतोय माहिती ते समजून घेण्याचा प्रयत्न NLPच्या माध्यमातून होतो. जसं आपण बघतो की गुगलला पण आपण काही कमांड्स देऊन आपल्याला जे माहिती पाहिजे असते ते घेतो NLPच्या माध्यमातून. अलेक्सा आहे, असे वेगवेगळे प्रकारचे टूल्स NLPमध्ये येतात. त्याचप्रमाणे AI सायबर सिक्युरिटी हा देखील एक महत्त्वाचा रिसर्च आणि ट्रेंड आहे आजच्या काळामध्ये, ज्याच्यामध्ये येणारा डेटा हा किती प्रकारे आपण सिक्युअर करू शकतो जेणेकरून हॅकिंग किंवा माल प्रॅक्टिसेस होणार नाहीत. हे देखील AIवर आधारित स्मार्ट संरक्षण त्याचं आपण करू शकतो. अशा प्रकारच्या प्रणाली आपण बघतो आहे, बँकिंग सेक्टरमध्ये बघतो आहे आणि बाकीच्या अनेक क्षेत्रात आज सायबर सिक्युरिटीवर खूप सगळं AIचं काम सुरू आहे. त्याचप्रमाणे हेल्थकेअरमध्ये देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. आता येणारं जे भविष्य आहे किंवा ट्रेंड्स आहेत हे कसं इफेक्ट करणार आहे याच्याकरता काही घाबरायची गरज नाही आहे की नवीन टूल्स आणि टेक्नॉलॉजी आली तर मला घाबरून जायचं काही काम नाही, कारण ते तुम्हाला सतत शिकत राहावं लागेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करावं लागेल. आता येणारे ट्रेंड्स जे आहेत ते हेल्थकेअर रिलेटेड आहेत, ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक प्रिडिक्शन्स जे आहेत आजारांचे ते अतिशय चांगल्या प्रकारे होतील. त्याचप्रमाणे एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये की काही लर्निंग प्लॅटफॉर्म्स डेव्हलप होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता मी देखील जे माझ्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे हे देखील एक प्रकारचं एज्युकेशनच आहे, पण हे समजून घेऊन त्याच्यामध्ये काम करणे हे अतिशय महत्त्वाचे. बघा, टूल्स वेगवेगळे डेव्हलप झालेले आहेत, पण त्या टूल्सचा वापर कसा करायचा आणि ॲक्युरेट किती लेवल आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल, तरच त्याचा उपयोग तुम्हाला होऊ शकेल. त्याचप्रमाणे फायनान्स आणि बँकिंगमध्ये आपण जे प्रचंड प्रमाणात बदल आज बघतो आहे ते हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग वापरून होत आहेत. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्समध्ये देखील काय होत आहे, AIवर आधारित काय ट्रॅफिकचं मॅनेजमेंट आहे. त्याचप्रमाणे जे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टच्या डिलिव्हरीज होतात त्या अतिशय सहज आणि सोप्या. हे सगळं जे आहे हे आपल्याला रिडंडन्सी करण्याकरता आहे, म्हणजे मॅन्युअल वर्क कमी करून फास्ट वर्क किती करता येईल याच्याकरता हे टूल्स डेव्हलप झालेले आहेत. त्याचप्रमाणे अतिशय वेगानं वाढणारं हे फील्ड आहे, त्याच्यामुळं तुम्ही नवनवीन येणारं तंत्रज्ञान जर ह्या माध्यमातून शिकून घेतलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला तुमच्या करिअरकरता फायदा होईल. मला वाटतं बहुतेक जे करिअर करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. त्यांनी हे समजून घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिडिओज तुम्हाला दिसत आहेत, येत आहेत ते समजून घ्या, त्याचे बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. एकदा मला बेसिक कन्सेप्ट समजली तर मला कोणतीही गोष्ट अवघड नाही. मला वाटतं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओज माझे जे आहेत ते बघत राहा, शिकत राहा, वाचत राहा. धन्यवाद.